महाराज, हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे. या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही, तर समध्या स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तोडगा थोडा जालिम असला तरी चालेल. लवकरात लवकर काढा आणि या सावकाराला ताब्यात घ्या. महाराज जी राज. महाराज माफी मोरोबंत, द्या. या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा ताबडतोब. शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखा वाघ बाबा. हा, आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही, कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खतं, नांगर आणि इतर अवजारे. आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं. शेतकरी हिताचा हा कायदा आला आणि रयतेची नाडी ओळखणारा राजा राज्याभिषेकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे गेला. हुजूर, फिर से पढ़ो. जी. सिवा के ताजपोशी की तारीख मुकर्रर हुई है. पूरे दक्खन में मानो जैसे दिवाली. हमें ये सुई नहीं, ये अल्फाज ज्यादा चुभे हैं. आगे. गुस्ताखी माफ आलमपना, लेकिन पूरा हिंदुस्तान तो है आपके पास, तो फिर इस धूल मिट्टी भरे दक्खन में क्या रखा है? दक्कन को जीते बगैर पूरे हिंदुस्तान को जीतने का हमारा सपना अधूरा रह जाएगा. कब पूरा होगा वो? हम हर रोज उनके लोग मार रहे हैं और वहां हर रोज कोई नया सुरमा जन्म ले रहा है. जी हुजूर, प्रतापराव नाम का तूफान थमने के बाद लगा था अब हिंदुस्तान हमारा है, तो अचानक ये हम्बीरराव नाम की आंधी कहां से उठी? हम्बीरराव? हम्बीरराव, यह आंधी है या कोई हल्की हवा, इसका पता तो तब चलेगा जब उस जाबाज प्रतापराव की तलवार संभाल